नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज खूप महत्त्वाची बातमी तुमच्या समोर घेऊन येत आहोत. बीएमसी म्हणजेच महानगरपालिका भरतीबद्दल. तर महानगरपालिकेमध्ये 2024ला कुठली वॅकन्सीज आहे, कुठल्या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचे आहे, हे तुम्हाला आज या व्हिडिओ मार्फत कळणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. खूप मोठा व्हिडिओ नाही आपला, खूप छोटासा व्हिडिओ होणार आहे, पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी कळणार आहे की वॅकन्सीज किती आहे आणि तुमची शैक्षणिक पात्रता किती असावी की तुम्हाला हा फॉर्म भरता येईल. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या फ्रेंडला शेअर करून द्यायचं आहे, कारण ही खूप सुवर्ण संधी आहे ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी. ओके. तर बघा, आजचा व्हिडिओ आपला असणार आहे बीएमसीच्या वॅकन्सी बद्दल. ठीक आहे. म्हणजेच काय, तर महानगरपालिका भरती 2024ची. तर ह्या भरतीमध्ये आपण कशासाठीचा फॉर्म भरायचा आहे, तर कार्यकारी सहाय्यक. म्हणजे पोस्ट कोणती आहे, तर पोस्ट आहे कार्यकारी सहाय्यक. कुठली पोस्ट आहे बघा, पोस्टचं नाव काय आहे, कार्यकारी सहाय्यक लिपिक. ठीक आहे. लिपिक तर तुम्हाला कळलंच असेल, म्हणजे काय बोलतो आपण त्याला, कार्यकारी सहाय्यक. हे काय आहे, पदाचं नाव आहे. मग या पदाकरता किती वॅकन्सीज आहे बघा. ह्या पदाकरता ओव्हरऑल किती वॅकन्सीज आहे, 1846. मग आता ह्या कोणासाठी किती आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये नंतर कळणारच आहे नंतरच्या आपल्या व्हिडिओमध्ये. बट आता इन्फॉर्मेशन महत्वाची याच्यासाठी तुम्हाला दिलेली आहे शॉर्टमध्ये, की फक्त एकदा बघून घ्या की पोस्टच्या वॅकन्सीज किती आहे, नंबर ऑफ वॅकन्सीज बघून घ्या. 1846 आहे. पदाचं नाव काय आहे, लिपिक कार्यकारी सहाय्यक आहे. मग आता अतिशय महत्वाचं, ह्या पदासाठी मॅडम आम्ही फॉर्म भरू शकतो का, तर जेव्हा तुम्ही या गोष्टींमध्ये कॅपेबल असाल, ठीक आहे, या गोष्टी तुमच्या झाल्या असतील किंवा तुमचं सगळं क्लिअर आहे, तरच तुम्ही फॉर्म भरू शकतात. म्हणजे काय, तर तुमची शैक्षणिक पात्रता. जोपर्यंत आपली शैक्षणिक पात्रता एखाद्या फॉर्मसाठी आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपण त्या कुठल्याही वॅकन्सीसाठी फॉर्म भरू शकत नाही. माहिती आहे ना, ऍग्री ना तुम्ही पण त्याला. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. बघा, आता तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे ती किती असली पाहिजे, तर जसं दिलेलं आहे, उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शाळात प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. म्हणजे तुम्हाला प्रथम प्रयत्नातच उत्तीर्ण तुम्ही झाले पाहिजे, तरच तुम्ही फॉर्म भरू शकतात. म्हणजे काय, तर बघा, उमेदवार सामान्य मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला किंवा तत्सम शाखा. म्हणजे तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही आर्ट्स मध्ये असा, कॉमर्स मध्ये असा किंवा सायन्स मध्ये असा, तुमचं ग्रॅज्युएशन कुठल्याही फील्ड मधून झालेलं असेल तरी तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये ते पास आउट केलेलं असावं. आणि तुम्हाला किती पर्सेंटेज पाहिजे, 45% कमीत कमी. ठीक आहे. प्रथम प्रयत्नामध्ये तुम्हाला किमान 45 गुण असावे आणि त्याच्यासोबत जर तुम्ही उत्तीर्ण झाला असाल तरच महानगरपालिकेची वॅकन्सी तुमची होणार आहे. तर पहिल्या प्रयत्नामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या स्टुडंट, सगळे विद्यार्थी, त्यांच्यासाठी तो खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण पहिल्या प्रयत्नामध्ये कधी कधी नाही होत. कोणी कोणी तर खूप जास्त लोक झालेले असतील पहिल्याच प्रयत्नात, असं आपण नाही म्हणू शकत. बरोबर. मग ज्यांचं पहिल्या प्रयत्नात ग्रॅज्युएशन झालंय ते ह्याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. कशासाठी, कार्यकारी सहाय्यक साठी. समजला, शैक्षणिक पात्रता कळली, वॅकन्सी किती आहे, 1846 वॅकन्सी कळलं. मग आता ह्या फॉर्मला आपण कधी फिल करू शकतो, फॉर्म फिलिंग डेट असेल ना काहीतरी, है ना मॅडम, त्याची फीस पण असेल. फक्त शैक्षणिक पात्रता सांगितली तुम्ही तर टेन्शन नका घेऊ, पुढचंही सांगते मी तुम्हाला. तर पुढे आहे आपली डेट फॉर्मची. ठीक आहे. आता तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही कधी भरू शकतात तो फॉर्म, फॉर्मची डेट म्हणजे फॉर्म सुरू झालेले आहेत बघा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी लिंक सुरू होण्याची दिनांक काय दिलेली आहे, 20 ऑगस्ट 2024. म्हणजे सुरू झालेली आहे, है ना, 20 ऑगस्ट 2024 दिलेली आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक म्हणजे लास्ट डेट, स्टार्टिंग डेट कोणती होती, 20 ऑगस्ट, आणि लास्ट डेट कोणती आहे, 9 सप्टेंबर 9/9/2024. वेळ 6 वाजेपर्यंत, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही काय करू शकतात, हा फॉर्म फिल करू शकतात. कधी, संध्याकाळी 6 पर्यंत. मग संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळी नाही बरं का, नाही तर जाल लगेच, मॅडमने आजच संध्याकाळी सांगितलंय. तर कधी सांगितलंय मी, 9 तारखेला सप्टेंबर मध्ये. आता काय चालू आहे, ऑगस्ट चालू आहे ना, तर मग ऑगस्टच्या 20 तारखेपासून फॉर्म फिलिंगला सुरुवात झालेली आहे. तर 9/9/2024 पर्यंत, संध्याकाळी 6 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता हे फॉर्म जर तुम्ही भरणार आहात, मग याला तुम्हाला किती फीज लागेल बरं, मग फीज एकदा आपण बघून घेऊया. ठीक आहे.
फीज किती लागणार बघा. आता ऑनलाईन परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे आकारले जातील. आता काय दिलेलं आहे, आता जे जनरल मध्ये येतात, जसं खुला प्रवर्गातील उमेदवारांकरता 1000 रुपये आहे. किती आहे? 1000च असते बाबा, इथं काहीच कमी होत नाही आपल्याला, है ना. जे ओपन कॅटेगरीमध्ये जनरल मध्ये आहे बिचाऱ्यांना 1000 रुपये आहे, ठीक आहे. आणि जे मागास प्रवर्गामध्ये उमेदवार आहेत त्यांना 900 आहेत, ठीक आहे. त्यांची फीज किती आहे? 900 आहे. तर आय होप तुम्हाला खूप छान पद्धतीने समजलं असेल की आता BMC ची एकदम मस्त वॅकन्सी आलेली आहे. ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थी मित्रांना एकदम छान संधी आहे. सो त्यांनी पटापट जाऊन फॉर्म काय करायचे, फिल करून टाकायचे, पटापट अभ्यास करायचा आहे. सिलेबस काय आहे, किती पोस्ट आहे, कोणासाठी किती आहे, हे सर्व तुम्हाला कळणारच आहे. सो डोंट वरी. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला आपली पात्रता किती आहे, शैक्षणिक पात्रता कळणं, त्यानंतर फॉर्म फिलिंगची डेट आहे ना अजून, नाहीतर आपण सिलेबस करत बसणार आणि डेटच निघून गेली, असं नको व्हायला. तर डेट पहिले बघून घ्या, फीज पहिले बघून घ्या, देन नंतर बाकी सगळ्या गोष्टी होतच राहणार आहे. तर जाऊन पटापट फॉर्म फिल करून टाकायचे, कारण फॉर्म फिलिंग प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर आय होप तुम्हाला खूप छान पद्धतीने हा व्हिडिओ समजला असणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, आणि चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट, जय हिंद, थँक्यू.